आज आपण बघणार आहोत चिंचेची आंबट गोड चटणी घरच्या घरी कशी बनवायची। ही चटणी तुम्ही पाणीपुरी, भेळ आणि इतर चाटसोबत खाऊ शकता। ही चटणी बनवायला खूप सोपी आहे। ही तुम्ही 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे 1 वाटी चिंच आणि ही चिंच आपल्याला 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही यामध्ये कोमट पाणी टाकून अगदी 10 ते 15 मिनिटात याचा कोळ काढू शकता। चिंच पूर्णपणे बुडेल इतपत पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि 1 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। हे पहा, 1 तासानंतर चिंच छान भिजलेली आहे। आता आपण याचा कोळ काढून घेऊया। कोळ काढण्यासाठी मी इथे एका पातेल्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ही भिजलेली चिंच आपल्याला घालायची आहे। हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून या चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे। गरज लागल्यास थोडं पाणीही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। अशा प्रकारे थोडं पाणी टाकून आपल्याला या चिंचेचा कोळ पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तुम्हाला जर चटणी जास्त घट्ट ठेवायची असेल तर कमीत कमी पाण्याचा वापर करा। हे पहा, चिंचेचा सर्व कोळ आपण काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 वाटी किसलेला गूळ। 1 वाटी चिंचेसाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर हा गूळ आपण चिंचेच्या कोळामध्ये टाकून घेऊया। हे चिंच गुळाचं मिश्रण आपल्याला गॅसवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे, नाहीतर हे उतू जाऊ शकतं। जोपर्यंत चटणीला दाटसरपणा आणि चकाकी येत नाही तोपर्यंत ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता चटणी आणखीन स्वादिष्ट बनवण्यासाठी यामध्ये ॲड करायचं आहे पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ। 10 ते 15 मिनिटांनंतर चटणी दाटसर झालेली आहे आणि चकाकी सुद्धा आलेली आहे। चटणी थंड झाल्यानंतर आता आहे यापेक्षाही जास्त घट्ट होते, त्यामुळे आता मी गॅस बंद करते। हे पहा, थंड झाल्यानंतर चटणी आणखी दाटसर झालेली आहे। तुम्ही या चटणीचा वापर भेळ, पाणीपुरी किंवा इतर कोणत्याही चाटमध्ये करू शकता। ही चटणी फ्रीजमध्ये 20 ते 25 दिवस एकदम चांगली राहते। तुम्ही ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।